महाराष्ट्र मित्रांनो, बातमी येत आहे थेट मुंबई शहरातून। मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पहिला वहिला शानदार विजय। तर मुंबईत शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टीला सगळ्यात मोठ्या पराभवाचा धक्का। मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेने 27 पैकी 27 जागी फडकलाय आपला भगवा झेंडा। मित्रांनो, बॅलेट पेपरवरती झालेल्या या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंची कमालीची बाजी। सविस्तर बातमी जाणून घेऊया मुंबईमध्ये नेमकं काय घडलंय। मित्रांनो, काल झाल्या होत्या निवडणुका आणि आज तात्काळ या निवडणुकांचा निकाल। या ठिकाणी मात्र उद्धव ठाकरेंची कमालीची बाजी। मुंबई महानगरपालिका निवडणुका झाल्याच्या नंतर मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना संपली म्हणणारी भाजपा उद्धव ठाकरेंनी मुंबईत 75च्या वरती जागा घेतल्या। मित्रांनो, ही ठाकरेंची ताकद कमालीची म्हणावं लागेल। उद्धव ठाकरेंना कमी लेखणं हे भाजपच्या अंगलट आल्याचंही दिसतंय, कारण की त्यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची गरज लागली आणि दोघांनी मिळून मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन केली। मात्र इकडे मित्रांनो, उद्धव ठाकरेंना कमी लेखणं हे भाजपला चांगलंच आता अंगलट आहे। मुंबईतल्या अर्ध्या मुंबईवरती सध्या उद्धव ठाकरे यांची सत्ता आहे आणि या मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंचं राज्य आजही असल्याचं क्षणोक्षणी जाणवतंय। प्रत्येक वेळी भाजपपेक्षा शिंदेपेक्षा मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेना चर्चेमध्ये असते, कारण तशी लोकांची कामं ग्राउंड लेवलला कामं करणारी कोणती संघटना असेल तरी ठाकरेंची शिवसेना संघटना आहे। कारण की ग्रामीण लेवलला भाजपचं एवढं मोठं जळ नाहीये, शिंदेच्या शिवसेनेचं जळ नाही, परंतु ठाकरेंच्या शिवसेनेचं 227 वॉर्डांमध्ये प्रचंड मोठं जाळ असल्या कारणाने मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंचा हा दबदबा मात्र सगळ्यांनाच भारी पडताना जाणवतोय। मित्रांनो, यामुळेच आता मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये मुंबईच्या घराघरामध्ये उद्धव ठाकरेंचा आवाज प्रत्येक वेळेस घुमताना आपण पाहतोय आणि आता या झालेल्या निवडणुकांमध्ये देखील ठाकरेंची मात्र बाजी ही पाहायला मिळते। मित्रांनो, ठाकरेंचे असे विजय होत असल्या कारणाने मुंबईच्या आसपासच्या वेगवेगळ्या सहकारी संघटना असतील किंवा वेगवेगळ्या कंपन्या असतील, या सगळीकडे देखील उद्धव ठाकरेंचीच बाजू मजबूत असल्याचं वेळोवेळी जाणवतंय। कामगार सेना असेल, रेल कामगार सेना असेल किंवा वेगवेगळ्या संघटना असतील, या सगळीकडेच मित्रांनो उद्धव ठाकरेंचा कमालीचा पूर्णपणे विश्वास हा खूप महत्वाचा आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेने मुंबईत कुठे मिळवला विजय ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। मुंबई शहरामध्ये ठाकरेंच्या भविष्य निधी कर्मचारी संघटनेवरती स्थानीय लोकाधिकार समिती शिवसेनेचा भगवा झेंडा ही उद्धव ठाकरेंची मुंबईत नवीन लाट म्हणावी लागेल। बघूया बातमी आता सविस्तर नेमकी काय आहे। मित्रांनो, भविष्य निधी कर्मचारी संघटना मुंबईतील अतिशय बलाढ्य कर्मचारी संघटना आहे। या संघटनेकडे ज्यांचं मुंबईवरती राज्य आहे, महाराष्ट्रावरती राज्य आहे, त्याच पक्षाचं राज्य या भविष्य निधी कर्मचारी सेनेवरती येत असतंय। परंतु आता मात्र यावर्षी उद्धव ठाकरेंची महापालिकेत सत्ता नसताना देखील उद्धव ठाकरेंनी भविष्य निधी कर्मचारी संघटनेवरती स्थानीय लोकाधिकार समितीने आपला भगवा झेंडा पुन्हा एकदा डौलाने फडकवलाय। महाराष्ट्रातील सर्व कार्यालयात लोकाधिकार समितीच्या शिलेदारांचा दणदणीत विजय झालाय। शिवसेना नेते, खासदार आणि संघटनेचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भविष्य निधी समितीचे सरचिटणीस राकेश आचार्य यांच्या नेतृत्वाखाली लोकाधिकार समितीच्या शिलेदारांनी गवगवीत यश मिळवलंय। इथे मित्रांनो, एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा भाजपा असेल, यांच्या विरोधात झालेली ही निवडणूक मात्र तशी प्रचंड मोठी अटीतटीची होती। यावेळी शिवसेना चिटणीसपदी विजय ठाकरे यांनी 4 उमेदवारांचा दारुण पराभव करून पुन्हा एकदा बाजी मारली आहे। अनिकेत लोणकर, हर्षवर्धन जाधव, अविनाश गर्ग, मनोज कुमार अशा विजयी उमेदवारांची नावे आहेत। त्यानंतर महाराष्ट्राच्या इतर भागात देखील नागपूरमध्ये रोहित वासनकर यांनी आपली इथं बाजी मारली। वाशीमध्ये देखील रमेश पवार, छत्रपती संभाजीनगरमध्ये मुकेश चव्हाण आणि कोल्हापूर येथून सचिवपदी निवड झाली। याच वेळी निवडणूक प्रक्रियेत भविष्य निधी समितीचे अध्यक्ष सुपाल भेलोसे यांनी देखील आपला मराठवाड्यामध्ये भगवा झेंडा फडकवलाय। म्हणजे मित्रांनो, महाराष्ट्राच्या या संपूर्ण समितीवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपला भगवा झेंडा कायम राखत
संपूर्ण महाराष्ट्रावरती आपला भगवा झेंडा फडकवलाय. ही उद्धव ठाकरेंची नवीन लाट म्हणावी लागेल. भाजप शिंदे सेनेसाठी डोक्याची घंटा आतापासूनच सुरू झाल्याची ही पहिली नांदी असल्याचं बोललं जात आहे. मित्रांनो, प्रतिक्रिया द्या.